37(1) मध्ये 37(अ) मध्ये सुधारणा केली आहे। या सुधारणेमुळं ईज ऑफ डुईंग बिझनेस सेवा हमी कायद्याचा अवलंब करून राज्यातील ज्या जमिनींचे ज्या घराच्या प्रॉपर्टीचे शर्तभंग झाले आहेत आणि शर्तभंग झाल्यामुळे ज्या जमिनी शासन जमा होणार आहेत, अशा जमिनी शासन जमा न होता ज्यांच्याकडे आहेत त्यांना त्या जमिनी राहाव्या म्हणून शर्तभंगाचे जे अधिकार आहे, जे शासनाकडे होते, महसूल मंत्र्याकडे होते, ते अधिकार आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्याला देण्यात आलेले आहे। त्याची अधिसूचना आज आम्ही प्रकाशित केली आहे। या सुधारणेमुळे प्रत्येक जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आपापल्या भागामध्ये कॅम्प लावून ज्या जागा शेतकऱ्यांच्या किंवा या ठिकाणी शहरामधल्या आहेत, ज्या नजूलच्या आहेत, ज्या महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या आहेत किंवा कुठल्याही सरकारी जागा आहेत, ज्या जागा आपण नागरिकांना दिल्या आहेत, त्या सर्व जागेचे शर्तभंग आता विभागीय आयुक्त आणि कलेक्टर करू शकतील। यानंतर मंत्रालयामध्ये कुणालाही यावं लागणार नाही। ही अत्यंत महत्त्वाची सुधारणा माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीसच्या सरकारने, आपल्या सरकारने केली आहे, महसूल खात्याने केली आहे। या अधिसूचनेची मागणी राज्यभरापासून होत होती, मागच्या 10 वर्षापासून ही मागणी होती। ही मागणी जनतेची आता सरकारने पूर्ण केली आहे।